नमस्कार मंडळी. तर पहा, आपण 3-4 दिवस झालं सारखं म्हणजे कलिंगड लावण्यासाठी आपण नळ्या टाकत आहोत, ठिबक टाकत आहे, पण तरी पण पाणी नाही गेलं, लॉक नळ्या झाल्या. तर पहा, आज पूर्णपणे फुल पाणी पूर्ण फुल कॉक सोडलाय. तर पहा, पूर्ण नळ्याला पाणी येईल आणि जिथं पाणी पडलं का ते पूर्ण नळ्या आपल्याला चेक करायचे आहेत. म्हणजे काय होईल, कुठं कुठं कलिंगडाला पाणी पडतंय, कुठं कुठं कलिंगडाला पाणी पडत नाही, म्हणून पूर्ण नळ्या आपल्याला चेक करायच्या. हे पहा, ह्या पण नळीला पाणी आहे, पण इथं कुठेतरी लिकेज झालंय, थोडंच पाणी यायला ह्या नळीला, इथे पण यायले. फक्त नळ्याला, ज्या नळ्याला पाणी येत नाही का त्या नळ्या चेक करायच्या. आता ह्या नळीला पाणी येईन झालं, थोडं ह्या नळीला पाणी येईन. म्हणजे कसं, ह्या इकडं किती फुल पाणी पडलं, काय नळ्या खूपच पाणी पडलं, काय नळ्यावर पाणी पडलं नाही. ज्या नळ्याला पाणी पडत नाही का ती नळी आपल्याला चेक करायची आणि पुन्हा परत एकदा ती नळी परत एकदा चेक करून आपल्याला पुन्हा तीच नळी परत लावायची, म्हणजे चेकअप करून. हे पहा, ह्या पण नळीला थोडं पाणी येईल, तरी पण मी आता ह्या नळीला पाणी नाही, ही नळी चेक करायची कुठं फुटली काय तर पाहायचंय. ह्या नळीला पाणी येणे झाले, पूर्ण चेक करावं लागतं कलिंगड लावताना. पूर्ण नळ्या वगैरे म्हणजे बी लावताना, म्हणजे जे आपण कलिंगडचे बी लावतात का ते चेक करावं लागतं. म्हणजे काय कलिंगडाला पाणी जर नाही पडलं ना ते बियाचं नुकसान होतं आहे आपल्याला. हे पहा, इथं नळी फुटली, हे पहा इथे नळी फुटली. आपल्या काय करायचं इथं माहिती आहे का, ही इथं नळी फुटली तर हिला इथं काय करायचं, लिकीच काढायची. इथं नळी फुटली तर हिला कापायचं आणि परत इथं आपल्याला काहीतरी फिरकी बसवायची, म्हणजे काय होईल, पुढच्या कलिंगडाला आपल्याला पाणी पडेल. इथे काय करायचं, हे बसवायचं, म्हणजे काय होईल, इथं पाणी पुढच्या नळीला आपल्याला पडत. ह्या पण नळीला पूर्ण पाणी चाललंय. आता अजून पण चेक करते मी, ह्या नळीला पाणी चाललंय, ज्या नळीला येत नाही का त्या नळीला चेक करायचं एकदा. ह्या पण नळीला पाणी येईल, हिला पुढं म्हणजे कडीपर्यंत गेलं, हिला पण ही कडीपर्यंत गेले. ह्या पण नळीला कडीपर्यंत पाणी गेले. ज्या नळीला पाणी आलं नाही का ती नळी चेक करायची. म्हणजे कसं, म्हणजे जेव्हा आपण कलिंगड लावतो का त्या वेळेस चेक करावं लागतं. नंतर जर चेक केलं तर मग कलिंगडा पाणी पडत नाही. तर ह्या नळीला काय झालं, पूर्णपणे आडे पडले, तर हे पहा, त्यामुळे अलीकडं पाणी येईल. ह्या नळीला पूर्णपणे आडे पडले तर म्हणजे काय कर, हे पूर्ण आडे काढायचे. तर हे पहा, वाजायली पण नळी पूर्ण आडे पडले. त्या नळीला काय करायचंय, पूर्ण आडे काढून द्यायचे. तर म्हणजे काय होईल, पुढच्या कलिंगडाला आपल्या झाडाला पाणी पडेल. हे पहा, इथं कसे आडे पडलेत, म्हणजे काय होईल, हे पहा किती मोठे आडे पडलेत. तर हे कसे आडे पडलेत नळीला, म्हणजे असं ओढीत जायचं. हे कसं वाजायला, पाणी पण वाजायला. हे जेवढं आपण नळी सरळ करतो का तेवढे कलिंगड आपल्याला जास्त पण भेटतात आणि कलिंगड मोठ्याने पण होतात ना. काय नळीला पाणी पडत नाही. इथे आड्या पडल्यामुळे हे नळीला पाणी पडणं, हे पूर्ण आडे खाडीत चालायचं शेवटपर्यंत, कडीपर्यंत, म्हणजे काय होईल, पाणी कलिंगडाला जास्त पर्यंत. लयच आळे पडली तिथे. हे पा किती पिळा पडला, इथं खूपच पिळा पडला. हे त्यामुळे इकडे पाणी येणं झालं. पूर्ण काढते मी, लयच आडे पडलेत नाही, तर खूपच आडे पडले. तर एकदा कडीला जाते आणि परत एकदा नळी काय करते, ओढते. आणि म्हणजे काय होईल, नळी ओढली ना एकदा पुन्हा फिरकी चेंज करावं लागते, म्हणजे पाणी पडेल.